तुम्ही भांडण लावायला येतात का हा थेट प्रश्न आहे तुमचा. जिल्हाधिकारी कार्यालयात येणं आणि खोटे कागदपत्र देऊन जर हिंदुस्थानाचा कोणी नागरिक बनत असेल, ज्याच्याकडे इथलं काहीच प्रूफ नाही, तो जो जन्म प्रमाणपत्र मिळवत असेल, त्या अशा लोकांना वर कारवाई करणं हे आमची जबाबदारी आहे. आणि यांच्यावर कारवाईमुळे कुणी आधी धमकी देत असेल ते दंगा फटात हे गेले एक वर्ष आम्ही मालेगाव मध्ये ऐकलं. मी परवा परत गेलो, एक एक हे उडत नाही झालं. 3977 रद्द झाल्या, 811 आरोपी अटक झाली. म्हणून कोणी दंगा फसाद ती धमकी देऊन जर बेकायदेशीर काम करत असेल तर त्याला हे सरकार घाबरणार नाही. मुंबईतले सगळे भोंगे 100%